नमस्कार. हळद रुचली कुंकू असलं या कहाणीचा पुढचा अध्याय सुरू झाला आहे. आपण आत्तापर्यंत पाहिलं, कृष्ण प्रत्येक व्यक्तीची मदत करण्यासाठी तत्पर असते. तिला कोणाचं दुःख पाहवत नाही आणि ते कळल्यानंतर ती मदत करायला नेहमीप्रमाणे तत्पर असते. तशीच मदत करायला आज ती एका व्यक्तीला गावातल्या जाते. कोणीतरी तिला येऊन सांगतं की पाण्यात कोणीतरी जीव देते. हे ऐकल्या ती काहीही विचार न करता सरळ विहिरीमध्ये उडी टाकते आणि तेव्हा एंट्री होते जयवंतरावांची. हा दुष्यंतचा चुलत भाऊ जयवंत तिथे येतो आणि त्या विहिरीत पडलेल्या कृष्णाला पाहून म्हणतो, वा, आजचा हा जो काही नजारा आहे तो पाहायला खरंच खूप छान वाटणार आहे. आपलं गुलाबाचं फूल किती छान दिसतंय असं म्हणत तो कृष्णाकडे पाहून घाणेरड्या शब्दात तिचं वर्णन करत असतो. तिच्याकडे ज्या नजरेने तो पाहत असतो ती नजर तिला खात असते. स्वतःच्या शरीराला ती लपवत असते आणि हा दुष्यंत तिला म्हणतो, खूपच छान वाटते आज तुला ह्या रूपामध्ये पाहूनही. आणि कृष्णाच्या मित्राला फार राग येत असतो. तो तिला मदत करण्यासाठी पुढे जात असताना जयवंतचा माणूस त्याला थांबवतो, मारझोड करायला सुरुवात करतो. दुष्यंत आता इथे कृष्णाला विचारू लागला आहे की हप्त्याचं काय झालं, कर्जाचं परतफेड कधी करणार, आणि आमचं कर्ज फेडायला तुला एक किती सुवर्ण मोठी संधी आम्ही दिली आहे, ती तू स्वीकारत नाही. ती जर तू स्वीकारली तर तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल. त्यात तिचा मित्र पुढे येत आहे हे पाहिल्यानंतर जयवंतराव त्यालाही मारझोड करायला सुरुवात करतो आणि मग त्याला वाचवण्यासाठी तिथे कृष्णा पुढे होते आणि जयवंतला थांबवण्याचा प्रयत्न करते. मग जयवंत तिला म्हणतो, तू जर माझी झालीस, माझी इच्छा पूर्ण केल्यास तर कायमची मी तुला ठेवून घेईल आणि तुझं कर्जही माफ करेल. तेव्हा तू माझा विचार करायला काही हरकत नाही, असं म्हणत तिच्या अंगलटजवळ जाऊन करण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि ह्या गोष्टीचा राग कृष्णाला फार येत असतो. इतर वेळ वाघासारखी भांडणारी वाघीण त्याच्यासमोर शेळी होऊन गेली, ह्या गोष्टीचं दुःखही तिला वाटत असतं की फक्त कर्जामुळे आपण ह्या व्यक्तीचं जे नेते ऐकून घेतोय आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, हे तिला जाणवत असतं. फक्त बाबांसाठीच ती त्याला सहन करते. त्याच वेळेला त्याला बाईजाबाईने निरोप पाठवला, घरी बोलवलं. मग तो घरी जातो. मी परत येईल असं सांगून जातो. हे ऐकल्यानंतर खरं तर कृष्णा आणखी जास्त रडू लागते की ह्या व्यक्तीला आपण का सहन करतोय, फक्त आणि फक्त आपल्या बाबांसाठी याला सहन करावं लागते. इकडे दुष्यंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याचे वडील एक गिफ्ट देऊ करतात. ते गिफ्ट तो नाकारतो आणि पुढे जातो. त्याच वेळेला तिथे तो पुन्हा प्रयत्न करतो, पण काही केल्या दुष्यंत त्यांच्याकडे पाहतही नाही आणि त्यांचं कुठलंही गिफ्ट घ्यायलाही तयार होत नाही. आणि हे पाहिल्यानंतर बाईजाबाईचा संताप होत असतो. माझ्या मुलाच्या इतक्या जवळ जाण्याचे का प्रयत्न करताय. तितक्यात तिथे जयवंतराव येतात. जयवंत एकदम घट्ट मिठी मारत दुष्यंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ लागतो आणि खरंच AC मध्ये बसून जॉब करून तू तर लय गोरा दिसायला लागला आहे, आम्ही तर गावात राहतो, बघ कसे रांगडे झालो आहोत, तुलाही मज्जा येईल गावामध्ये राहायला, तूही इथेच राहणार, नको जाऊ ना जॉबवरती. पण जयवंत म्हणतो, मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे, तेव्हा मी काही इथे राहणार नाही. मला माझा जॉब भला आणि माझं शहर भलं, मला तिकडेच जास्त आवडतं. मी काय आपल्या ह्या गावात पुन्हा येणार नाही. जयवंत प्रयत्न करत असतो की तू गावात ये, तुला इथे राहायला आवडेल, सगळं आवडेल, पण ह्या सगळ्या गोष्टी तुलाच राहू दे, मला माझं आयुष्य शहरातच घालवायचे, तिथेच मी खुश आहे, निघतो. असं म्हटल्यानंतर लगेच बाईजाबाई हाताला मुलाला धरते. मी तुमचं सगळं ऐकते, पण आता ह्या वेळेला ऐकणार नाही. आता तुम्ही जेवल्याशिवाय इथून जायचं नाही, म्हणून दुष्यंतला जेवायला घेऊन जाते. इकडे आपली एंट्री झाली आहे दुष्यंतच्या गर्लफ्रेंडची. दुष्यंतवरती एकतर्फी प्रेम करणाऱ्या पूजाची. पूजा खूप प्रेम करते आणि आज तिचा हिरो अजून आला नाही म्हणून त्याची आठवणही काढत असते. त्यात तिला तिच्या आईचा फोन येतो. मग ती तो फोन आल्यावर चिडचिड करायला सुरुवात करते. ही बाई कशाला फोन करते. दुष्यंतसोबत तिला खूप स्वप्न पाहायचे आहे, पण आईने फोन केल्यानंतर लगेचच ती तो फोन घेते आणि आई तिला विचारू लागते, तू कशी आहेस. तेव्हा ती म्हणते, मी ठीक आहे आणि तुला एक गोष्ट सांगायची आहे त्या कृष्णाबद्दल. तेव्हा ती इतकी चिडते, त्या कृष्णाच्या आयुष्यात काय घडते मला ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, मला सांगायलाही फोन करत जाऊ नको. तेव्हा तिची आई म्हणते, अगं ऐकून तरी घे, त्या पांढऱ्या पायाच्या मुलीला किती नशीब आहे बघ, तिला स्वतःहून चालून स्थळ येतात, ते पण सरकारी नोकरीवाले, आणि तिचं सगळं सत्य त्यांना कळाल्यानंतरही ते तिला स्वीकारायला तयार आहे. अशी चांगली चांगली स्थळं त्या मुलीला येतात. तेव्हा तिच्या आयुष्यात चांगल्या घटना घडतात हे पाहून मायलेकींचा संताप होतो आणि पूजा मग तिच्या आईला म्हणते, काहीही कर,
आणि ते लग्न मोड. तू इतकी हुशार आहे, तुला आता सांगायला नको मी कसं लग्न मोडायचं, तुझं तू ठरव. आणि काही झालं तर त्या मुलीचं लग्न होता कामा नये, तिचं वाटोळंच झालं पाहिजे असंही म्हणते. इकडे पूजाची मोठी बहीण आपल्या कृष्णाला रडताना पाहिल्यानंतर तिला मिठीत घेते. तिला विचारते, काय झालं, काय एवढी खचून गेलीस तू, का रडते? तेव्हा ती कारण सांगू लागते. तो जयवंतराव पैशासाठी तिला काय काय म्हटला, काय कसं कसं त्यांनी काय काय केलं ते सगळं सांगून तिच्या अंगाला शहारा येतो. तिची बहीण तिला शांत करते. आपण लवकरात लवकर त्यांचे पैसे फेडू आणि या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडू, तू हे सगळं करू शकते असं म्हणत कृष्णाला ती उभारी देते आणि ह्या सगळ्या प्रसंगावरती लढण्यासाठी मजबूत बनवते. पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल, दुष्यंत वाढदिवसामुळे आईला भेटायला आला होता. आईच्या हट्टाखातर तो जेवायला बसतो. आई त्याला स्वतःच्या हाताने पुरणपोळी खाऊ घालत असते आणि वडिलांकडे तो रागारागानेच पाहत असतो. त्याला इथे राहायला अजिबात आवडत नाही. त्यातले त्यात त्याचे काका काकू त्याच्याशी बोलताना म्हणतात, तू कशाला जातोयस परत, इथेच राहा, तू इथे असला की एखादा सण असल्यासारखं वाटतं. पण दुष्यंत म्हणतो, मला इथे राहण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, मला शहरातच जास्त आवडतं. काका तर म्हणतात, तू एवढा मोठा आपला बिझनेस आहे तोच मोठा कर, कशाला कोणाच्या कंपनीत काम करतोस, जेवढं तू तिथे एक दिवसाला कमवतो, एका महिन्याला कमवतो, तेवढं तू इथे एक दिवसाला कमवू शकशील, हो की नाही दादा? आणि दादाही मग मांडो लावून होकार देतात. ह्या गोष्टीने दुष्यंतचा संताप होतो आणि वडिलांकडे तो रागारागाने पाहून बोलू लागतो, मला कुणाचीही इथे चाकरी करायची नाही, कुठल्याही व्यक्तीने माझं आयुष्य कसं चालावं कसं वागावं मी ठरवायचं नाही आणि माझं निर्णय घ्यायला मी समर्थ आहे. त्यामुळे मी ठरवलं आहे इथे पुन्हा कधी पाऊल ठेवायचं नाही. मला इथे राहायलाच आवडत नाही, त्याच्यामुळे इथं येणंही मी कितीतरी वेळा टाळतो. तुम्ही मला सल्ला देऊ नका, तुम्ही माझे कोणीच नाही असं म्हटल्यानंतर भरल्या ताटावरून त्याचे वडील उठून त्यांच्या रूममध्ये निघून जातात. इकडे बाईजाबाई त्याला म्हणते, लक्ष देऊ नको, तू जेवण कर. पण मुलानेही आता जेवायला नकार दिला आणि तो उठून हात धुवायला जात असताच बाईजाबाईने नोकराला बोलवलं, त्याच्या हात धुवायची सोय केली. स्वतःच्या हाताने त्याच्या हातावर पाणी घालून स्वच्छ पुसून धुवून देते आणि मुलाला म्हणते, तुम्ही इथे आला की मला बरं वाटतं, तुमच्याशिवाय मला इथे काहीच चांगलं वाटत नाही, तुम्ही इथेच मला भेटायला मी बोलवीत जाईल तेव्हा येत जा. पण तो म्हणतो, आई इथून पुढे तुला ह्या सगळ्या गोष्टींची काहीच राहायची गरज नाही, इथे काही सहन करायची गरज नाही, मी ठरवले आता तुला घेऊन पुण्याला जायचं आणि आपण दोघांनी तिकडेच राहायचं. त्यावेळेला बाईजाबाई काहीही बोलत नाही, फक्त मान डोलवते. खरं तर ह्या गोष्टीने तिच्या जावेला इतका आनंद होतो, जर बाईजाबाई इथून गेली तर हे सगळं साम्राज्य आपल्यालाच मिळणार, ह्या गोष्टीने तिला आनंद होतो. त्यातले त्यात जयवंतरावांनाही आनंद होतो, हे दोघंही इथून कायमचे गेले तर सगळं काही आपलंच राज्य चालणार ह्या घरावरती. आणि बाईजाबाई त्यांना हो म्हणत, तुम्ही जसं म्हणाल तसं करू असं म्हणते आणि मुलाला निरोप देते. आढळ पाटील इकडे रूममध्ये येतात, त्यांच्या कपाटासमोर उभे राहतात. कपाटात त्यांनी आजपर्यंत त्यांच्या मुलाने न स्वीकारलेले सगळे गिफ्ट तिथे असतात. त्या गिफ्टला मायाने हात फिरवत एक ना एक दिवस असा येईल माझा मुलगा हे सगळे गिफ्ट स्वीकारल असं स्वतःशी बोलत असताना तिथे बाईजाबाई येतात आणि त्यांच्याशी वाद घालू लागतात. तुम्हाला काय वाटतंय, स्वतःचा अपमान करून घ्यायला माझ्या मुलासमोर येत असतात नेहमी, माझा मुलगा तुम्हाला कधीच स्वीकारणार नाही, तुम्ही आजपर्यंत जे बाहेर पेरलं तेच तुमच्या घरामध्ये उगत आहे असंही ती म्हणते. इकडे दुष्यंत रस्त्याने जात असताना चिखलातनं गाडी काढत काढत त्याचा संताप होत असतो. कसलं गाव, कसलं खेड आहे, कसले चिखल, कसले रस्ते आणि त्यातली त्यात त्याची गाडी त्या रस्त्याने जात असताना एका चिखलाच्या खड्ड्यामध्ये ते टायर अडकतं आणि त्याचा मग आणखी संताप भडका उडतो. बाहेर उतरण्याचा प्रयत्न करावा तर बाहेर फक्त आणि फक्त चिखल 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 आणि चिखलाची त्याला खूपच राग. मोबाईलवर फोन करण्याचे ट्राय करतो तर त्याला रेंज नाही, गावामध्ये आले की हाच प्रॉब्लेम, म्हणून त्याचा संताप होतो. मदत मागण्यासाठी लोकांना तो हाका मारतो पण कोणीही त्याची मदत करत नाही. त्याच्यामुळे त्याला काय करावं काही सुचेनाच होतो. त्यात एक बैलगाडी तिथून जात असतानाच तो त्या काकांना हाक मारतो, काका जरा थांबता का? काकांनी गाडी थांबवली आणि पाठीमागे बसलेली मुलगी वळून पाहते तर काय, हा तर तोच मुलगा सकाळचा. इकडे बाईजाबाई त्यांच्या नवऱ्याशी वाद घालत असतात. तिथे त्या सांगतात, तुम्हाला काय वाटतं माझा मुलगा तुमच्या शब्दाला कधी मान देणारच नाही, तुम्ही जे बाहेर पेरलं तेच घरात उगत आहे, तुम्ही आजपर्यंतचा केलेला जो विश्वासघात आहे त्या विश्वासघाताला माझा मुलगा कधीच विसरणार नाही असंही त्या बोलत वाद घालतात. तेव्हा
आढळराव पाटील त्यांना त्यांची लायकी दाखवतात. तुम्ही किती स्वार्थी बाई आहात हे एक दिवस माझ्या मुलाला कळल आणि तो माझ्याकडे पुन्हा वापस येईल. तू हे सगळं काही स्वार्थाने करत आहे. तुला या घरात रुबाब हवा होता, राज्य हवं होतं, म्हणून तू सगळं काही माझ्याकडनं हिरवून घेतलं आणि एक ना एक दिवस ते सत्य माझ्या मुलासमोर येईल. तेव्हा ती म्हणते हे शक्यच नाही. माझा मुलगा माझ्यावर इतकं प्रेम करतो, आंधळं प्रेम, आणि त्याला माझ्या प्रेमासमोर मी तुम्हाला कधीच दिसू देणार नाही आणि माझा मुलगा तुमच्या तावडीत पुन्हा कधीच येणार नाही. माझा मुलगा फक्त आणि फक्त माझा आहे. त्यावेळेला त्याचे वडील म्हणतात एक ना एक दिवस माझं सत्य मी त्याला सांगेल आणि तुझं खरं रूप माझ्या मुलाच्या डोळ्यासमोर येईलच. त्या दिवसाची मी नक्की वाट पाहील आणि ते लवकरात लवकरच होईल. त्यावेळेला बायजाबाई म्हणते हे तुमचं स्वप्न तुमच्याकडेच राहू द्या, असं काही होणार नाही. माझा मुलगा माझ्यावर अत्यंत प्रेम करतो, त्यामुळे तुम्ही पाहिलेलं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असं म्हणत तिथून निघून जाते. आणि एक ना दिवस एक आपला मुलगा आपल्याजवळ येईलच असा विचार करत आढळराव पाटील खुश होतात. इकडे मात्र दुष्यंतची गाडी अडकली आहे आणि मदत मागायची तर ह्या मुलीकडे. ही तीच मुलगी जिच्यामुळे आपण सकाळी चिखलात लोळलो, तीच मुलगी पुन्हा मदतीला. तो मदत घेणार नाही म्हटल्यावर त्याला एक दोन गोष्टी चांगल्या सुनवते मग आपली कृष्णा. त्याची मजा घेत असते आणि कृष्णा तुझ्याशी मी मदत मागत नाही आहे, तेव्हा ते मी काकांशी मदत मागतो आहे, त्यामुळे मी काकांशीच बोलतो आहे, तू बोलू नको मध्ये मध्ये काकांना. मग तो म्हणतो मदत करा. स्वतः कृष्णा मग त्याला मदत करते, गाडी बाहेर काढते आणि तो मग त्याच्या ऑफिसला जाऊन पोचतो. तिथे गेल्या त्याची भेट होते पूजासोबत. पूजा त्याला एक बर्थडे सरप्राईज छानसं देते, त्याला खुश करून टाकते आणि फक्त तूच हे करू शकते म्हणत तिचं कौतुक करतो. तुझ्यामुळे आज माझा बर्थडे चांगला तरी गेला आहे, नाही तर माझा पूर्ण दिवस किती खराब गेला आहे तुला काय सांगू, असं म्हणत तिच्याशी तो बोलतो. इकडे एका शेतकऱ्याचा वाद चालू असतो दुसऱ्या व्यक्तीशी. त्याचं झालेलं नुकसानाची भरपाई तो मागत असतो एका माणसाकडे. तो काही देत नाही. सरळ पंचायतीत बायजाबाईकडे जातो. बायजाबाई मात्र कोणाचं काय पूर्ण ऐकून घेताच त्यांना न्याय सुनावून बसते. ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्यावर आणखी त्या अन्याय करतात. 25,000 रुपये तू ह्या व्यक्तीला द्यायचं असं सांगते आहे. हे ऐकल्यानंतर तो माणूस त्यांना पुढे काय बोलणार, पण त्या म्हणत्या माझ्यासमोर कोणीही काही बोलायचं नाही, तू द्यायची म्हणजे द्यायचेच 25,000. हे काही कृष्णाला पटलं नाही. कृष्णाने ह्या गोष्टीला विरोध केला. पूर्ण गोष्ट माहिती न करून घेता तुम्ही न्याय कसा काय दिला, हा तर अन्याय आहे. आणि बायजाबाईच्या न्यायापुढे कृष्णाने उचललेला अन्यायाचा आवाज आत्ता जरी त्या चांगलं म्हणत असल्या तर त्याचा बदला आता त्या घेणार. सगळ्यात मोठं संकट आता कृष्णावर बायजाबाई आणणार, त्यातनं ती कशी बाहेर पडणार हे सगळं पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडेल. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा. पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत लवकर पोचवू. धन्यवाद.